2029च्या निवडणुका जिंकण्यासाठी व पैसा उपलब्ध करण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचा घाट, राजू शेट्टींचा आरोप. 2029च्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि पैसा उपलब्ध करण्यासाठी नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. गरज नसताना नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाचे रेखांकन बदलून सांगली जिल्ह्यातल्या वाळवा आणि शिराळा तालुक्यातून शक्तिपीठ महामार्ग आयोजित करण्यात आला आहे. नव्या रेखांकनामुळे 65,000 कोटींचा भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केला आहे. वाळवा तालुक्यातून नियोजित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. वाळवा आणि शिराळा तालुक्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी करत तहसील कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला आहे. शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित भाग हा वाळवा तालुक्यातून, शिराळा तालुक्यातून, पन्हाळा तालुक्यातून आजऱ्याच्या दिशेने जातोय असं विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. वास्तविक पाहता गरज नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग वाळवा तालुक्यामध्ये आणण्याची सुद्धा काही एक गरज नाही. उलट या महामार्ग जिथं नद्या ओलांडतो त्या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूला डोंगरासारखा जो भराव पडणार आहे, त्या भरावामुळं वाळवा तालुक्यातील, शिराळा तालुक्यातील शेती तर नष्ट होणार आहेच, पण नदीकाठाला असणाऱ्या गावांना सुद्धा स्थलांतरित व्हावं लागणार आहे. 2-2 महिने पाणी तुंबून राहिल्याची अवस्था निर्माण होणार आहे. एवढंच काय, कराड शहर असेल, अगदी पाटणपर्यंत कोयना आणि कृष्णा नदीचं पाणी तुंबत जाणार आहे. पाटण असेल, कराड असेल, या भागाला पुराचा फटका बसणार आहे. आणि ऐतवड्याजवळ जिथं वारणा नदी ओलांडली जाते त्या ठिकाणाहून पश्चिमेकडं शाहूवाडीतला मलकापूरपर्यंत हा पाण्याचा तुंब जाणार आहे. आणि मग शिराळा तालुक्यातील आणि शाहूवाडी तालुक्यातील आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळं ही नवीन अलाइनमेंट जी काय आज सरकार इकडं शक्तिपीठ लादू पाहतंय, ज्याची गरज नाही. ज्या शक्तिपीठाचा 6 पदरी रस्ता असला तरी सुद्धा 1 किलोमीटरचा खर्च 124 कोटी आहे. त्याच ठिकाणी सध्या चालू असणारा नाशिक ते अक्कलकोट हा जो रस्ता चालू आहे, त्या रस्त्याचा मात्र 6 पदरी रस्ता असून सुद्धा 1 किलोमीटरचा खर्च आहे 51 कोटी रुपये. म्हणजे एक राज्य सरकार, एक केंद्र सरकार. केंद्र सरकारच्या 1 किलोमीटरचा खर्च 51 कोटी रुपये, राज्य सरकारच्या 1 किलोमीटरचा खर्च 124 कोटी. म्हणजे जवळपास 40,000 कोटीमध्ये होणारा रस्ता 105 कोटीमध्ये व्हायला, 1,05,000 कोटीमध्ये व्हायला लागलेला आहे. आणि इथंच जवळजवळ 60 ते 65,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे. आणि म्हणून निवडणुकीसाठी पैसा उपलब्ध करण्यासाठी, 2029च्या निवडणुका जिंकण्यासाठी वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, पलूस आणि शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा बळी देऊन जर हा रस्ता होणार असेल तर आम्ही तो सहन करणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.